नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% प्रचंड वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। मग 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव का वाढणार? 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव किती वाढणार? 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार? आणि लाख मोलाचा सवाल काय 15 तारखेनंतर वाढलेल्या सोयाबीन बाजार भावाचा फायदा आम्हाला या ठिकाणी होणार? या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर, पण त्यासाठी सध्याची परिस्थिती बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। 25 तारखेला या ठिकाणी ख्रिसमस आहे आणि 25 डिसेंबर नंतर जागतिक सोयाबीनचा बाजार हा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे बंद असतो। यामुळे इथून पुढच्या 15 दिवसात देशांतर्गत सोयाबीनच्या बाजार भावात जास्त बदल दिसणार नाही। पण 15 तारखेनंतर मात्र 100% प्रचंड बदल होणार, कारण जेव्हा मार्केट 8 जानेवारी पासून पुन्हा एकदा ओपन होईल तेव्हा नवीन फंड बाजारात येणार, त्याच्यामुळे सोयाबीनची खरेदी वाढणार, यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार, याचा खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजार भावाला आधार मिळणार आणि दरवर्षी 15 तारखेनंतर, दरवर्षी 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची आवक मर्यादित होत असते, म्हणजे कमी होत असते। म्हणजे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात मागणी आणि पुरवठ्यात 100% तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनचा बाजार भाव सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजार भावात 100% वाढ होणार आहे आणि सोयाबीनचा बाजार भाव 5000 पार सुद्धा जाण्याची शक्यता आहे। पण या वर्षी सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येऊन भविष्यात सोयाबीनचा बाजार भाव 5500 पार होण्याची शक्यता नाही। म्हणून सोयाबीनचा बाजार भाव 15 तारखेनंतर 5000 पार जाताना दिसला तर तिथं 25% सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक 100-200 च्या तेजीवरती करा टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल
शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.